हाय फ्रेंड्स, ग्रीटिंग्स. लेट अस कंटिन्यू लर्निंग प्रेपोजिशन्स. मित्रांनो, शुभेच्छा. शब्दयोगी अव्ययांचा अभ्यास पुढे सुरू ठेवूयात. कॉमनली यूज्ड प्रेपोजिशन्स 3. सर्वसाधारणपणे वापरली जाणारी शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय शक्यतो नाम किंवा सर्वनामांच्या अगोदर येतात. ते नाम किंवा सर्वनामांचा वाक्यात असलेल्या इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात. ओव्हर, वर, पृष्ठभागावर, त्यास स्पर्श करून आणि पूर्ण अथवा थोडेसे झाकून. ही पुल्ड हिज हॅट ओव्हर हिज आईज. त्याने आपली हॅट डोळ्यांवर ओढून घेतली. या वाक्यात ओव्हरच्या जागी अबोव वापरता येणार नाही. वर, परंतु स्पर्श न करता. द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द बिल्डिंग. पक्षी इमारतीवरून उडत आहेत. या वाक्यात ओव्हरच्या जागी अबोव वापरता येईल. पेक्षा अधिक. आय विल पे नथिंग ओव्हर ₹6,000. आय वोंट पे ओव्हर ₹6,000. मी 6,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम देणार नाही. वरून पलीकडे. थ्रो द बॉल ओव्हर द वॉल. चेंडू भिंतीवरून पलीकडे फेक. वरच्या दर्जाचा. अ कमिशनर इज ओव्हर अ कलेक्टर. कमिशनर हा कलेक्टरपेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी आहे, असतो. काही क्रिया सुरू असताना. लेट अस डिस्कस इट ओव्हर अ कप ऑफ टी. चहा घेता घेता याची चर्चा करूयात. काही क्रिया करण्यासाठी. शी इज टेकिंग अ लाँग टाईम ओव्हर हर मेकअप. ती सजण्यासाठी खूप वेळ घेत आहे. वर अडखळून. आय स्टंबल्ड ओव्हर अ स्टोन. मी दगडाला अडखळलो. मी दगडाला अडखळून पडलो. कारणामुळे, कारणास्तव. इट्स नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क. हे एक सुवचन आहे. अर्थ. घडून गेलेल्या गोष्टीबद्दल पश्चाताप करण्यात काहीही अर्थ नसतो. व्हॉट आर दे फायटिंग ओव्हर. ते कोणत्या कारणास्तव मारामारी करत आहेत. पर, दर. द कार इज रनिंग ॲट द स्पीड ऑफ 80 km/h. कार 80 km/तास या वेगाने पळत आहे. एका, प्रत्येक. हाऊ मच सॅलरी डू यू गेट पर मंथ. तुला प्रत्येक महिन्याला किती पगार मिळतो. सिन्स, पूर्ण काळाची अपेक्षा असते. त्यानंतर, तेव्हापासून नंतरच्या काळात. आय हॅवंट मेट राहुल सिन्स थर्सडे. मी राहुलला गुरुवारपासून भेटलो नाही. गुरुवार व भेट दोन्ही गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. एका विशिष्ट वेळेपासून क्रिया झालेली नाही. दॅन, पेक्षा हून. डिफरंटच्या पाठोपाठ लगेच शब्दयोगी अव्यय येत नसेल तर दॅन वापरतात. जसे, हाऊ डिफरंट इज युअर हेल्थ टुडे दॅन व्हॉट इट वॉज 2 years ago. 2 वर्षांपूर्वी तुझी तब्येत जशी होती त्यापेक्षा आज ती किती वेगळी आहे. मात्र इतर प्रत्येक वेळी डिफरंट नंतर फ्रॉम वापरतात. जसे, शी इज डिफरंट फ्रॉम हर सिस्टर. ती तिच्या बहिणीपेक्षा वेगळी आहे. थ्रू, मधून, आरपार. वी कॅन सी थ्रू ग्लास. आपण काचेतून आरपार पाहू शकतो. च्या शेवटापर्यंत. आय वॉज अवेक थ्रू द नाईट. मी रात्रभर, रात्र संपेपर्यंत, सकाळपर्यंत जागा होतो. मुळे, कडून, मार्फत. आय केम टू नो ऑफ इट थ्रू ॲन अनसाइन्ड लेटर. मला ते एका सही न केलेल्या पत्रामुळे कळले. थ्रूआउट, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. द वॉटर इज फ्लोईंग थ्रूआउट द पाईप. द वॉटर इज पासिंग थ्रूआउट द पाईप. पाणी पाईपमधून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहत आहे. टिल, पर्यंत, पावेतो. टिल आणि अनटिल ह्या 2 शब्दांच्या अर्थात फरक नाही. सामान्यतः टिल पुढील प्रसंगी वापरतात. पुढे एक शब्द
अगर एक छोटा शब्दसमुच्चय असेल तर आय वॉज अवेक टिल मिडनाईट यस्टरडे, मी काल मध्यरात्रीपर्यंत जागा होतो. पुढील शब्दाने क्षण सुचविला असेल तर आय विल फाईट टिल लास्ट ब्रेथ ऑफ माय लाईफ, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. आय विल फाईट टिल लास्ट मोमेंट ऑफ माय लाईफ, मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत लढेन. 2 कडे 4 ओखाने. आय शॅल गो टू नाशिक ऑन संडे, मी रविवारी नाशिकला जाईन. कडे गिव द न्यूजपेपर टू मी, गिव मी द न्यूजपेपर, मला वर्तमानपत्र दे. चे आय हॅपीली ॲक्सेप्ट युअर इन्व्हिटेशन टू डिनर, मी तुमचे जेवणाचे निमंत्रण आनंदाने स्वीकारतो. च्या तुलनेने माय ट्रबल इज नथिंग टू युअर्स, तुझ्या अडचणींच्या तुलनेत माझ्या अडचणी काहीच नाहीत. च्यासाठी आय एम सॉरी टू रिफ्यूज, मला क्षमा करा, मला नकार द्यावा लागत आहे. पर्यंत बाय द टाईम आय रिच्ड होम आय वॉज वेट टू द स्किन, बाय द टाईम आय रिच्ड होम आय वॉज ड्रेंच्ड, घरी पोहोचेपर्यंत मी चिंब भिजलो होतो. अमुक वाजावायला असे दर्शविण्यास इट्स 10 minutes to 8, आता 8 वाजायला 10 मिनिटे कमी आहेत. दिशा दर्शविण्यास नेपाळ इज टू द नॉर्थ ईस्ट ऑफ इंडिया, नेपाळ भारताच्या ईशान्येला आहे. परिस्थिती, गुण, अवस्था यांचा रोख दर्शविण्यास इट वॉज टू नो पर्पज, ते उद्देशाला धरून नव्हते. अप्रत्यक्ष कर्म किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दर्शविण्यासाठी शो द नोटबुक टू युअर टीचर, तुझ्या शिक्षकांना वही दाखव. हू डीड यू सेंड इट टू, हुम डीड यू सेंड इट, तू ते कोणाकडे पाठवलेस. अशा प्रकारच्या रचनेत वी वेअर लिसनिंग टू म्युझिक, आम्ही संगीत ऐकत होतो. हिज ओपिनियन वॉज कॉन्ट्ररी टू अवर्स, त्याचे मत आमच्या मताविरुद्ध होते. स्टुडंट्स आर ओबिडियंट टू देअर टीचर्स, विद्यार्थी शिक्षकांप्रती आज्ञाधारक आहेत. अटेंड टू युअर वर्क, आपले काम कर. टुवर्ड्स, कडे दिशेने रोखाने. फिलिंग ऑफ द फॉर्म इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स गेटिंग मेंबरशिप ऑफ द क्लब, फॉर्म भरणे ही क्लबचे सभासदत्व मिळण्याच्या दृष्टीने पहिली पायरी आहे. विषयी संबंधी व्हॉट इज द महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स फ्री एज्युकेशन, मोफत शिक्षणाविषयी महाराष्ट्र सरकारचा दृष्टिकोन काय आहे. अंडर, खाली. द शूज आर अंडर द टेबल, जोडे बूट टेबलाच्या खाली आहेत. खाली. द हट इज अंडर अ बिग ट्री, झोपडी एका मोठ्या झाडाखाली आहे. पेक्षा दर्जाने कमी. DIG इज अंडर ॲन IG, DIG हा IG पेक्षा दर्जाने कमी असतो. पेक्षा कमी. चिल्ड्रन अंडर 12 years ऑफ एज आर चार्ज हाफ तिकीट इन ST बस, 12 वर्षांपेक्षा वयाने कमी असलेल्या मुलांकडून ST बसमध्ये अर्धे तिकीट घेतले जाते. च्या ओझ्याखाली. द कॉमन मॅन इज ग्रोनिंग अंडर इन्क्रीज्ड प्राइसेस, द कॉमन मॅन इज बीइंग ग्रोन्ड अंडर इन्क्रीज्ड प्राइसेस, सामान्य माणूस वाढलेल्या किमतींच्या ओझ्याखाली कणत दुःख सहन करत आहे. अनटिल, पर्यंत पावेतो. टिल आणि अनटिल या 2 शब्दांच्या अर्थात फरक नाही. वाक्याला सुरुवात करावयाची असल्यास शक्यतो अनटिल वापरतात, परंतु ते तसे वापरावे असा काही नियम नाही. जसे अनटिल देन आय हॅड नेव्हर सीन हिम, त्यावेळेपर्यंत मी त्याला कधीही पाहिलेले नव्हते. अनटिल आय कम बॅक कीप ॲन आय ऑन माय लगेज, मी परत येईपर्यंत माझ्या सामानावर लक्ष ठेव. अप, खालून वरच्या दिशेने. गो अप द स्टेअर्स, गो अप स्टेअर्स, पायऱ्या चढून वर जा. अपॉन, वर. हा शब्द ऑनपेक्षा बोलीभाषेत कमी वापरतात, दुसरा विशेष फरक नाही. व्हर्सेस,
च्या विरुद्ध इंडिया इज प्लेईंग अ क्रिकेट मॅच व्हर्सेस वेस्ट इंडिज. भारत वेस्ट इंडिज विरुद्ध क्रिकेटचा सामना खेळत आहे. विथ सह बरोबर. ही केम विथ हिज वाईफ. तो त्याच्या पत्नीबरोबर आला. च्या बरोबर. आय हॅड अ टॉक विथ हिम. माझे त्याच्याबरोबर बोलणे झाले. एकमत एकोपा व्यक्त करण्यास. आय ॲग्रीड विथ हर. मी तिच्याशी सहमत झालो. च्या हातात. च्या अधिकारात. द डिसिजन डझंट रेस्ट विथ मी. निर्णय माझ्या हातात नाही. च्या बरोबर. च्या बाबतीत. बी पेशंट विथ हर. तिच्याशी धीराने वाग. शी जुळता. डज द ब्लाऊज गो विथ द साडी. ब्लाऊज साडीशी मिळता आहे का. च्या संगतीने. च्या बरोबर. च्या मागे न पडता. मूव विथ द टाइम्स. काळाबरोबर चला. च्या संगतीने. इट इज द इझिएस्ट थिंग इन द वर्ल्ड टू गो विथ द क्राऊड. गर्दीच्या बरोबरीने जाणे ही जगातील सगळ्यात सोपी गोष्ट आहे. कारण दाखवायला. स्पष्टीकरण करायला. मुळे. द चाइल्ड वॉज शिवरिंग विथ फिअर. मूल भीतीने थरथर कापत होते. पद्धतीने. शी डान्स्ड विथ सच अ ग्रेस दॅट सरप्राईज्ड एव्हरीबडी. ती अशा मोहक पद्धतीने नाचली की प्रत्येकजण चकित झाला. च्या वेळेला. च्या बरोबर. दोन घटनांची एकच वेळ आहे होती असे दर्शवण्यास. विथ द ॲप्रोच ऑफ द मान्सून द सीन अंडरगोज ॲन इनक्रेडिबल चेंज. मान्सून सुरू झाला की सृष्टीत अविश्वसनीय बदल होतो. च्या विरोधाने. च्यासह होणाऱ्या झगड्याने. वी आर इन कन्फ्लिक्ट विथ अवर नेबर. आमच्या शेजाऱ्यांशी आमचा वाद आहे. च्यासह असलेला. अमुक गुण वस्तू गुणधर्म अविभाज्य भाग असलेला. वस्तू त्याची आहे अगर त्याच्या जवळ आहे इत्यादी दर्शवण्यास. द गर्ल विथ ब्ल्यू आईज इज निलोफर. निळे डोळे असलेली मुलगी निलोफर आहे. ही इज अ मॅन विथ ग्रे हेअर. तो केस पांढरे असलेला माणूस आहे. साधन दर्शवण्यास. शी कट द ॲपल विथ अ नाईफ. तिने सुरीने सफरचंद कापले. ने. च्या सहाय्याने. द टायगर वॉज किल्ड विथ अ गन. वाघ बंदुकीने मारला गेला. ज्याने भरलेला आहे ते दर्शवण्यास. हर आईज वर फिल्ड विथ टीयर्स. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ज्याने झाकलेला आहे ते दर्शवण्यास. आय कव्हर्ड द टेबल विथ अ टेबल क्लॉथ. मी टेबलावर अंथरावयाच्या कापडाने टेबल झाकला. विदिन. आत. कम बॅक विदिन ॲन अवर. एक तासाच्या आत परत ये. विदाऊट. शिवाय. वगळून. इट इज गोइंग टू बी ॲन अटेम्प्ट विदाऊट मच होप. हा फारशी आशा नसताना केला जाणारा प्रयत्न आहे. न करता. ही लेफ्ट द हाऊस विदाऊट लुकिंग बॅक. त्याने मागे वळून न बघता घर सोडले. वी हॅव फिनिश्ड लर्निंग प्रिपोजिशन्स हिअर. रिवाइज देम अगेन अँड अगेन टू मास्टर देम. येथे आपण शब्दयुगी अव्ययांचा अभ्यास संपवला आहे. त्यांच्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांची परत परत उजळणी करा. ए रिक्वेस्ट ॲज युजल. प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर. नेहमीचीच विनंती. कृपया लाईक सबस्क्राईब व शेअर नक्की करा. Take care. We are going to learn conjunctions and correlatives in our next lecture. Till then, bye.